एक काळ होता जेव्हा मीडिया सत्याचा आरसा होता. सरकार कितीही शक्तिशाली असो, पत्रकार त्यांना जा विचारून घाम फोडायचे. आपली दोस्ती बनी रहेगी. स्टिंग ऑपरेशन करायचे, घोटाळे बाहेर काढायचे आणि सत्य जनतेसमोर ठेवायचे. इनकी तरफ से 20 करोड़ की कमिटमेंट है कि आपने 20 ओके कर दिया, फिर एकदम 100 करोड़ हो जाए. साफ सुथरी छवि वाले प्रधानमंत्री मनमोहन सिंह की दूसरी पारी में एक के बाद एक इतने घोटाले सामने आ चुके हैं. ज्या भारतीय मीडियाने आपले प्रश्न विचारून अनेक सरकारांना हादरवून सोडलं होतं, तोच मीडिया आज जनतेचा आवाज दाबून सत्तेचा प्रचार केंद्र बनत चालला आहे. अगर विवाद और फसाद के मुद्दे नहीं ढूंढेंगे तो न चाहते हुए भी आपको महंगाई पर डिबेट करना पड़ेगा, बेरोजगारी पर सवाल पूछना पड़ेगा, पेट्रोल डीजल के दाम पर सवाल पूछना पड़ेगा, 97% लोगों की आय देश में कैसे कम हो गई ये पूछना पड़ेगा. जब हिंदुओं की बात कर रहे हैं तो आपके राजा महंगाई पर बात करिए. रागिनी जी, आज आप कह रही है महंगाई पर, महंगाई के नाम पर, महंगाई के नाम पर ये सब कुछ नहीं हो सकता. अभी आपने बताया आप भी हिंदू मैं भी हिंदू, और यह महंगाई की चिंता हो रही है. कमाल की बात है. भारताचा मीडिया जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो, तो स्तंभच आज ढासळत चाललाय. क्या सरकार पर सवाल उठाने वाले अब माफी मांगेंगे, पूछता है भारत. हे संकट फक्त माध्यमांचं नाही, तर हे संकट लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. One minute. I'm not testing your patience. ऐसे नहीं. Don't test my patience. क्विट इंडिया मूवमेंट में माफ कीजिए, ये क्या? अरे बात करने दीजिए ना, बात करने दीजिए मुझे. आप यहाँ पे बात करने दीजिए मुझे. आप डरेंगे नहीं, आप डराएंगे ना, हम डरेंगे. मैं आपको बता दूं. हाँ, तो आप गुंडागर्दी मत कीजिए. आप शांति से बैठिए, मैं आपको सुन रहा हूँ. मारिए मारिए, मैं बोलता हूँ, मैं कान दिखाता हूँ, मारिए मारिए मारिए, मैं बोलता हूँ मारिए, मैं कान दिखाता हूँ. क्या मारेंगे? ड्रग दो, मुझे ड्रग्स दो. मैं नहीं सुनने वाला. करो, बात करनी है पत्रकार की तरह बात करो. हमको कोई मजा नहीं आ रहा है कि हम प्राइवेट चैनल में काम करके एक गोदी मीडिया चला रहे हैं, और हम लोगों को मजबूरी में ये काम करना पड़ रहा है. भारत में रहना है तो प्रधानमंत्री ने जो बोला है चुपचाप उसको फॉलो करो, चुपचाप. तर आपण आज पाहणार आहोत की मीडिया नक्की अशी का वागते आणि त्यामागची खरी कारणं कोणती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ फक्त माहिती देणारा नाही, तर एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे. नमस्कार, मी सागर पाबळे आणि तुम्ही पाहत आहात सागर पाबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सत्ताधारी सरकारचा खरा विरोधक म्हणजे मीडिया, पण भारतीय मीडिया सत्ताधाऱ्यांच्या विरोधात न बोलता विरोधकांच्याच विरोधात का बोलत आहे? भारतीय मीडिया विकला गेलेला आहे असं आपण नेहमीच ऐकतो. जर मीडिया विकत असेल तर त्याला खरेदी करणारे सुद्धा असणारच. सत्ताधारी पक्षाकडे पैसे आहेत आणि विरोधी पक्षाकडे देखील खर्च करण्यासाठी पैसे आहेत. मग प्रश्न पडतो की मीडिया सत्ताधाऱ्यांच्याच बाजूने नेहमी का बोलत आहे? खरंच भारतीय न्यूज मीडिया विकला गेला आहे का? आपण हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण न्यूज चॅनलचे आर्थिक गणित समजून घेऊ. एक न्यूज चॅनल सुरू करण्यासाठी अंदाजे 80 ते 100 कोटी रुपये इतका खर्च लागतो, आणि हा चॅनल तुमच्या टीव्हीवर दिसण्यासाठी अजून 30 ते 50 कोटी डिस्ट्रीब्युशनवर खर्च होतात. यानंतर स्टुडिओ खर्च, प्रोडक्शन खर्च, रिपोर्टर्सना देशभर आणि जगभर पाठवण्याचा खर्च आणि पत्रकारांचे पगार, म्हणजे एकूण मिळून न्यूज चॅनल सुरू करणं म्हणजे 100 ते 200 कोटींच्या पुढे अंदाजे खर्च लागतो. मग आता प्रश्न आहे की हे चॅनल कमाई कशी करतात? न्यूज चॅनलला कमाईचे दोनच मोठे पर्याय असतात, ते म्हणजे 1 सबस्क्रिप्शन आणि 2 जाहिराती. आपण एका न्यूज चॅनलसाठी सबस्क्रिप्शन म्हणून फक्त 1 ते 3 रुपये देतो. त्यातली 75% रक्कम ही DTH कंपनीकडे जाते, म्हणजे न्यूज चॅनलला हातात फारच कमी पैसे येतो. दुसरा पर्याय जाहिरातीमधून येणारा पैसा. सत्तेमध्ये असणारं सरकार त्यांच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिराती देतात. त्याचसोबत मोठमोठ्या कंपन्याही चॅनलवर जाहिरात देतात. सर्व राजकीय पक्ष विशेषतः निवडणूक काळात जाहिराती देत असतात. ज्यांची सत्ता त्यांच्याकडे जास्त पैसा आणि पैशाबरोबर पॉवरही असते, म्हणून सरकारकडूनच जास्तीत जास्त जाहिराती चॅनलला मिळतात आणि त्यामुळं सरकार हा चॅनलचा सर्वात मोठा ग्राहक असतो.
जो न्यूज चॅनल मोठ्या ग्राहकाविरुद्ध बोलेल त्याचं दुकान बंद होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच मोठे न्यूज चॅनल सरकारच्या विरोधात जास्त बोलत नाही. मोठमोठ्या कंपन्याही त्याच चॅनलला जाहिराती देतात जे सरकारच्या विरोधात बोलत नाही, कारण सरकारी धोरणांमुळे त्यांचेही व्यवसाय प्रभावित होत असतात. टीवी चैनल्स आज भी विज्ञापनों पे चलते हैं. पॉलिटिकल पार्टी के सिस्टम से वो पैसा 70-80% आपके चैनल में आता है. अगर हम उनके खिलाफ दिखाते हैं तो वो अपना विज्ञापन रोक देता है. पर हम लोगों को मजबूरी में ये काम करना पड़ रहा है. क्यों? क्योंकि हमको विज्ञापन जो मिलता है वो मैक्सिमम सरकारों से मिलता है. त्यामुळे न्यूज चॅनलला स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी सरकार आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्या जाहिरातींवर अवलंबून राहावं लागतं. काळ बदलला, राजकारण बदललं, पण एक गोष्ट जास्त बदलली, जिचं नाव आहे मीडिया मॅनेजमेंट. पूर्वी राजकीय पक्ष पैसा आणि लोक मॅनेज करायचे, पण आता राजकीय पक्ष न्यूज चॅनल, पॅनल डिबेट्स आणि हेडलाईन्स सगळं काही मॅनेज करतात. कोणता मुद्दा उचलायचा, कोणता मुद्दा दाबायचा, कोणाला हिरो बनवायचं, कोणाला झिरो बनवायचं, ही सगळी पटकथा आधीच तयार असते. असं बरेच न्यूज चॅनल करतात, पण त्यांच्यात देखील स्पर्धा आहेत आणि ती स्पर्धा म्हणजे जास्तीत जास्त TRP मिळवण्याची. कारण कॉर्पोरेट कंपन्या आणि सरकार त्याच न्यूज चॅनलला जास्त जाहिराती देतात ज्या चॅनलचा TRP सर्वात जास्त असतो. आणि इथूनच खरा खेळ सुरू होतो, तो म्हणजे TRPचा. ज्या चॅनलला जास्त TRP तो चॅनल नंबर 1. परंतु भारतामध्ये TRP हा एंटरटेनमेंट चॅनल्सला जास्त असतो, कारण एंटरटेनमेंट चॅनल्स हे लोकांना जास्त खेळून ठेवतात. हे बघून न्यूज चॅनलला एक गोष्ट कळाली की लोक एंटरटेनमेंट जास्त पाहतात, म्हणून त्यांनी न्यूजमध्ये एंटरटेनमेंट द्यायला सुरुवात केली आणि इथूनच सुरू झाला न्यूजचा नवा खेळ. फक्त माहिती देण्याऐवजी ते आता ड्रामा करू लागले. कि चांद पर जब पहला आदमी बस्ती बनाने के लिए उतरेगा तो कैसा माहौल होगा. मुझे गुस्सा आता है. मैं कितनी दफा यहाँ बैठकर आप लोगों के सामने ये सवाल उठाती रहूंगी कि हिंदुस्तान की बच्चियां आजादी से क्यों नहीं घूम पाती. डिबेटमध्ये लढाया आणि आरडाओरडा करू लागले. प्रमाण दिखाओ, प्रमाण मैं दिखाता हूँ, प्रमाण मेरे पास है और प्रमाण ये है. गोंधळ निर्माण करू लागले, कारण मसाला असेल तर TRP येते, ड्रामा असेल तर दर्शक थांबतात, खळबळजनक हेडलाईन्समुळे क्लिक मिळतात, फेक न्यूज असेल तर कुतूहल वाढते, कारण फेक न्यूज मध्ये मसाला असतो, एंटरटेनमेंट जास्त असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक एंटरटेनमेंटला जास्त वेळ देतात. आप देख रहे हैं महायुद्ध में पुतिन का खूंखार भालू. जी हाँ, पुतिन ने अब यूक्रेन की धरती को शमशान बनाने के लिए महायुद्ध में उतार दिया है अपना खूंखार भालू. जी हाँ. न्यूज चॅनलला हे चांगलंच कळलं की फक्त सत्य बातम्या दाखवल्या तर कोणीही पाहणार नाही, म्हणूनच ते राजकारणात मसाला टाकतात, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करतात, देश परदेशातल्या युद्धाच्या बातम्या वारंवार दाखवतात. युद्ध खत्म करवाना आसान नहीं है, ये ट्रम्प कह रहे हैं. जो कह रहे थे कि एक दिन में वॉर खत्म करवा दूंगा, वो कह रहे हैं कि युद्ध खत्म करवाना आसान नहीं. हे सगळं TRP साठीच, कारण TRP वाढली तर जास्त जाहिराती मिळतात आणि जास्त जाहिराती म्हणजे जास्त कमाई. म्हणूनच आज मीडियामध्ये पत्रकारिता नाही तर बिझनेस मॉडेल चालतं. इथं जनतेच्या मुद्द्यावर काहीही बोललं जात नाही. खरं तर मीडिया म्हणजे जनतेचा आवाज. सत्ताधाऱ्यांचा खरा विरोधक हे राजकीय पक्षांना चांगलंच माहीत आहे, म्हणून प्रत्येक सरकारला मीडिया कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं आणि मीडियाला हाताळण्यासाठी फार काही करावं लागत नाही. त्यांना चांगलंच माहिती आहे कोणत्या वेळी कोणती नस दाबायची. जर तुम्ही समजत असाल की 2014 पूर्वी मीडिया स्वतंत्र होती तर हा तुमचा गैरसमज आहे. या आधीच्या सरकारच्या काळात खरंच मीडिया स्वतंत्र होता का? याचं उत्तर तुम्हाला ह्या माहितीमधून मिळेल. पूर्वी रेडिओ आणि TV दोन्ही सरकारच्या ताब्यात होत्या. प्रिंट मीडिया जाहिरातीसाठी सरकारवरच अवलंबून होता, म्हणजे वृत्तपत्रांना सरकार विरोधात उभं राहणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारण्यासारखं होतं. त्यानंतर 1975ची इमर्जन्सी लागू झाली. 2 दिवस देशात एकही वृत्तपत्र छापलं गेलं नव्हतं. जेव्हा परत छापलं गेलं तेव्हा इंडियन एक्सप्रेसने ब्लँक एडिटोरियल देऊन सांगितलं बोलणंच बंद आहे. 250 ते 300 पत्रकारांना अटक करण्यात आली होती. प्रेस काउन्सिल बंद. जो सरकार विरुद्ध बोलेल त्याला आत टाकलं जातं. इंदिरा गांधीबद्दलच्या सायलेंट क्लिप्स, राजीव गांधींच्या इमेज बिल्डिंगच्या फुटेजेस TVवर दिसायच्या. 1992 नंतर खासगी चॅनल्स आले, पण तेही दूरदर्शनच्या संस्कारातलेच. जे पत्रकार इंडिपेंडेंट म्हणायचे तेही कुणाच्या तरी फोनवर चालत होते. थोडक्यात खरी गोष्ट ही आहे की भारतात मीडिया कधीच इंडिपेंडेंट नव्हती. सगळ्यांचे काही ना काहीतरी हेतू किंवा अजेंडे असतातच.
भारतातील मोठी समस्या म्हणजे भारतात मीडियावर कोणतीही स्वतंत्र आणि कडक देखरेख नाही. युके मध्ये ऑफकॉम सारखी रेग्युलेटरी संस्था आहे, पण भारतात स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत एकही स्वतंत्र मीडिया रेग्युलेटरी बॉडी तयार झालेली नाही. ट्राय काही प्रयत्न करते, पण सरकार कोणत्याही न्यूज चॅनल्सवर कारवाई करण्याची परवानगी देत नाही, कारण मीडिया हा प्रचार आणि प्रतिमा घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन आहे. सध्या फक्त NBA म्हणजेच न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशन आहे, पण तीही स्वतः न्यूज चॅनल्सनीच बनवलेली आहे. म्हणजे चुकी करणारा, तक्रार ऐकणारा आणि त्यावर निर्णय देणारे तेच आहे. आता खरा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, आपण ज्या मीडिया नरेटिव्हवर विश्वास ठेवतो ते खरेच आपले आहेत का? आजच्या मीडियाची सत्यता खूपच चिंताजनक आहे. बातम्या विकल्या जातात, हेडलाईन्स खरेदी केल्या जातात आणि दुर्लक्षित केले जातात देशातील सर्वात ज्वलंत प्रश्न. बेरोजगारी, कोलमडलेलं शिक्षण, आरोग्य व्यवस्था, शेतकऱ्यांचा वेदनादायक आक्रोश आणि महागाईने होरपळलेली जनता. या दुःखांवर शांततेचा असा पडदा टाकला जातो की सत्यच अंधारात हरवलं जातं. या अंधाराचा डोंगर प्रचंड जरी असला तरी त्यात काही ठिणग्या आजही पेटलेल्या आहेत. काही धाडसी पत्रकार जे दबावांना बळी पडत नाही, धमक्यांना झुकत नाही, मुद्दा काही असो सत्य लिहिण्यास घाबरत नाही. ह्याच काही लोकांमुळे आपल्याला वाटतं की लोकशाही अजूनही श्वास घेत आहे, फक्त तिचा श्वास आता हळूहळू मंदावला आहे. आणि म्हणूनच जर सत्य टिकवायचं असेल तर अशा निस्वार्थी, प्रामाणिक आणि स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्याच्या बाजूने उभं राहणं आजची गरज आहे. पत्रकाराचं काम म्हणजे सत्य आणि निपक्षपणे लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं आणि यावरून लोकांनी ठरवायचं की काय चुकीचं आणि काय बरोबर. पण आजची वास्तविकता अशी आहे की लोकांना काय समजायला पाहिजे हे ठरवून बातम्या दाखवल्या जातात आणि मग इथेच धोका निर्माण होतो, कारण पत्रकाराच्या एका चुकीच्या बातमीमुळे जनतेच्या ध्येय धोरणांवर परिणाम होऊ शकतो, राजकारणाला वेगळं वळण लागू शकतं आणि समाजाला भलत्याच दिशेला नेऊ शकतं. म्हणूनच पत्रकाराची भूमिका देशासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण त्याच्या तोंडून निघालेला एक चुकीचा शब्दही देशाच्या विचार विश्वाला दिशाभूल करू शकतो. आजचे मीडिया हाऊस हे सामान्य लोकांसाठी नाहीत, तर ते मोठ्या उद्योगपतींच्या मालकीचे झालेले आहेत आणि हे मोठे उद्योगपती हे सत्तेच्या जवळ असतात. मग अशा परिस्थितीत पत्रकारांना सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. म्हणूनच आपण आज स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की आपण जे पाहतोय ती बातमी आहे की कोणाचं हित जोपासणारा पेड नरेटिव्ह. तुम्ही कोणत्या पक्षाला पाठिंबा देता, कोणत्या न्यूज चॅनलवर विश्वास ठेवता हे पूर्णपणे ठरवणे हा तुमचा अधिकार आहे. ह्यात हस्तक्षेप करणारा मी कोणीही नाही. आता परिस्थिती इतकी बिकट आहे की मेन स्ट्रीम मीडियाने स्वतःचं फॅक्ट चेक करणं सोडलं आहे. आता उलट त्यांच्याच बातम्यांचं आपल्याला फॅक्ट चेक करावं लागतं. से ज्यादा 98 हिट फिल्में धर्मेंद्र जी के ही नाम पर थी. एक्टर धर्मेंद्र अब नहीं रहे. आपके बच्चे हैं आता वेळ तुमची आहे. भारतीय मीडिया खरंच विकला गेला आहे का? तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आवाज तुमचाच आहे आणि बदल घडवणंही तुमच्याच हातात आहे. लवकरच भेटूयात नवीन विषयासह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.